राहुरी शहरातील हरिजन स्मशानभूमीसाठी दिलेल्या जागेवर झालेले अतिक्रमण हटून त्या ठिकाणी होत असलेली विटंबना थांबवावी आणि अतिक्रमण धारकावर ताबडतोब कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक 4 मार्च रोजी स्मशानभूमी बचाव कृती समितीच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले। नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे व उपनगराध्यक्ष गजानन सातबाई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड परिसरात राहीबाई मंदिराजवळ 6 एकर 13 गुंठे जमीन प्रशासनाने सन 1969 रोजी हरिजन स्मशानभूमीसाठी दिलेली आहे। समाज बांधवांच्या दफनविधीसाठी पूर्वीपासून या स्मशानभूमीचा वापर होत आहे। दिनांक 13 जानेवारी 1972 रोजी राहुरी बुद्रुक ग्रामपंचायतचे रूपांतर नगर परिषदेत झाल्यानंतर त्या जमिनीवर आजूबाजूच्या दांडग्या जमीन मालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे। आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी 25% इतके क्षेत्र हरिजन स्मशानभूमीसाठी शिल्लक राहिले आहे। आजूबाजूच्या दांडग्या जमीनदारांनी स्मशानभूमीमधील कबरीचे थडग्याचे सपाटीकरण करून त्याची विटंबना केली आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून हरिजन स्मशानभूमीचे क्षेत्र गिळंकृत केले आहे। सदर ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याबाबत राहुरी येथील हरिजन स्मशानभूमी बचाव कृती समितीच्या वतीने अनेक वेळा आंदोलन व उपोषण अशा संविधानिक मार्गाचा अवलंब केला आहे, तरी राहुरी नगर परिषद प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही। वास्तविक पाहता राहुरी नगर परिषदेने त्या स्मशानभूमीचे संरक्षण करण्यासाठी सदर क्षेत्राची पोट हिस्स्याची मोजणी करून त्याप्रमाणे फाळणी होऊन त्याचा नकाशा तयार करणे गरजेचे होते, परंतु तसे न केल्यामुळे सदर क्षेत्रात अतिक्रमण होऊन आज रोजी त्यात अनधिकृतपणे सदर अतिक्रमणधारक रहिवास करणे कामी असंख्य प्लॉट पाडून ते विकण्याच्या स्थितीत आहे। सदर प्लॉट विक्री झाल्यास हरिजन स्मशानभूमीचा वापर करण्यास बाधा येईल। राहुरी नगर परिषदेने तात्काळ सदर जागेमधील हरिजन स्मशानभूमीचे क्षेत्र ताब्यात घेणे, कामी पोट हिस्स्याची मोजणी करून त्याप्रमाणे हद्दी खुणा निश्चित करून सदर क्षेत्राचे संरक्षण करावे असे निवेदनात म्हटले आहे। येत्या 10 मार्च पर्यंत याबाबत चौकशी व पाहणी करून अतिक्रमण धारकांवर कारवाई न झाल्यास 13 मार्च 2026 रोजी नगर परिषद कार्यालयासमोर स्मशानभूमी बचाव कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। निवेदन देतेवेळी विरोधी पक्षनेते अरुण साळवे, माजी नगरसेवक दीपक साळवे, संजय साळवे, पिंटू नाना साळवे, बाळासाहेब जाधव, दादू साळवे, सुभाष साळवे, अनुसंगम शिंदे, सचिन साळवे, सुनील चांदणे, सागर साळवे, नवीन साळवे, बाळासाहेब हिवाळे, अविनाश पडघडमळ, बबलू कर्डक, रवींद्र पडघडमळ, राजेश साळवे, मोहन साळवे यादींसह अनेक समाज बांधव व स्मशानभूमी बचाव कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। सतीश फुलसौंदर, MS न्यूज, राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आज दिनांक 4/3/2026 रोजी हरिजन स्मशानभूमीसाठी दिलेल्या जागेवर अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी होत असलेली विटंबना थांबवून तातडीने अतिक्रमण धारकावर कारवाई करण्याबाबत हरिजन स्मशान बचाव कृती समितीने एक या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्यांना योग्य तो न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही 10 तारखेला एक मीटिंग आयोजित केलेली आहे। आज हरिजन स्मशानभूमीसाठी दिल्या गेलेल्या जागेवर जे अतिक्रमण झाले आहेत त्यासाठी जे समाज बांधव आले आहेत त्यांचा पूर्णपणे पाठपुरावा करून ती जागा त्यांना परत कशी मिळवता येईल यासाठी आपण 10 तारखेला समक्ष अधिकारी यांची मीटिंग बोलून त्याच दिवशी हा निर्णय फायनल करण्याचा आमचा मानस आहे आणि तो करूच। त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही, आम्ही समाजाबरोबर राहणार आहोत। आज रोजी आमची हरिजन स्मशानभूमी बचाव कृतीने नगर परिषदेला जे निवेदन दिलेलं आहे जमिनीचं अतिक्रमण काढून मिळावे म्हणून, तर त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्षाने आम्हाला ग्वाही दिली का आम्ही त्याकरिता 10 तारखेला मीटिंग ठेवून त्यामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू आणि हा प्रश्न मार्गी नाही लागल्यास त्यांची जी पुढची जी प्रसंग उद्भवल त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेवर राहील असं मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। जय भीम। या ठिकाणी राहुरी नगर परिषद मध्ये हरिजन स्मशानभूमी कृती बचाव समितीच्या वतीने जे स्मशानभूमीमध्ये जे अतिक्रमण झालं त्या अतिक्रमण काढण्यासाठी सर्व समाजाच्या वतीने विलास नाना असतील, अरुण अण्णा असतील, बाळासाहेब जाधव असतील, संजू साळवे असतील, या ठिकाणी बरेचसे
आमचे समाजाचे सर्व बंधू या सर्वांनी पुढाकार घेऊन त्या स्मशानभूमी बचाव कृती समितीने आज नगरपालिकेला निवेदन दिले. ह्या निवेदनामध्ये 10 तारखेला नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील यांनी 10 तारखेची मीटिंग ठेवली. जर 10 तारखेला याचा सोक्षमोक्ष न लागला तर 13 तारखेला आम्ही आमरण उपोषण राहुरी नगर परिषद समोर करणार आहोत. सर्व समाजाचे होते. जय भीम, जय शिव.